जय हरी शेतकरी भावांनो, सगळ्यांसाठी खुश खबर आहे. कारण राज्य सरकारनं एक नवीन विमा योजना आता लागू केलेली. केंद्र सरकार पुरस्कृत ही विमा योजना असणार आहे आणि यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली आहे आणि तीही वित्तीय मंजुरी सहित दिलेली. त्यामुळे ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. कारण जे शेतकरी स्वतः शेतीमध्ये राबतात त्यांच्यासाठी तर एकदम महत्त्वाची. त्यामुळे एक लक्षात घ्या, हिचं महत्त्व आहे का तुम्हाला सगळी माहिती ऐकल्याच्या नंतर लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतान तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायची. तर चला सविस्तर माहिती आपल्याला जाणून घ्यायची. तर शेतकरी भावांनो, या योजनेचा शासन निर्णय दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेला आहे. आता या शासन निर्णयाअंतर्गत केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उपाभियान या घटकाअंतर्गत पशुधन विमा योजनेचा समावेश केला आहे. कारण आता तुम्हाला माहिती आहे पशुधनाच्या किमती कशा वाढलेल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये कोणकोणते पशुधन, यासाठी विमा किती लागणार, विमा किती मिळणार, सगळ्या बाबी अगदी तुम्हाला स्पष्ट होणार आहेत. आणि या पशुधनाच्या किमती काय झालेल्या आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता एक लक्षात घ्या, त्यास अनुसरून राज्य शासनाने शासन 25 जुलै 2025 अन्वये पशुधन योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सदर मान्यतेस अनुसरून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने निविदा प्रक्रिया राबवली होती. सदर निविदा प्रक्रियेत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी पुढील प्रमाणे सर्वात न्यूनतम विमा हप्ता दर दिला आहे. त्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली. यामध्ये पशुधनाचा प्रकार देशी व संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्या. विम्याचा कालावधी 1 वर्ष, 4.30% प्रीमियम दर असणार. 2 वर्षासाठी 7.50% प्रीमियम दर असणार. 3 वर्षासाठी 10.50% प्रीमियम दर असणार. राज्यात राबविण्यात येणाऱ्या पशुधन विमा योजनेचं स्वरूप बघा कसं असणार आहे. या योजनेचा उद्देश असा आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांना विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांना पशुधनाचा मृत्यू झाल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करणाऱ्या व्यापक विमा योजनेच्या अंमलबजावणीद्वारे पशुपालक शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढवणे. अंमलबजावणीची यंत्रणा अशी असणार आहे. राज्यात सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ MLDB नागपूर या राज्य अंमलबजावणी संस्थेमार्फत SIA करण्यात येईल. आता या योजनेचे निकष असे असणार आहेत. योजनेत समाविष्ट असलेले पशुधन, त्यामध्ये देशी व संकरित दुधाळ गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्या. आता शेळीची किंमत तुम्हीच कमेंट करून सांगा, बैलाची सांगा आणि गाईची सांगा. त्याच्यानंतर प्रति कुटुंब कमाल पशुधन संख्या ही 10 असणार आहे. आता एखाद्या लाभार्थ्याकडं जर 10पेक्षा जास्त पशुधन असतील तर सदर पशुधनासाठी विमा कवच घेण्यास पशुपालक इच्छुक असल्यास 10पेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची रक्कम पूर्ण पशुपालकानं भरायची. 10च्या जास्त असतील तर. आता कमाल विमा संरक्षित रक्कम प्रति पशुधन, तर समजा दुभती गाय असली आणि अशी काही घटना घडली तर 70,000 रुपये मिळणार. दुभती म्हैस असेल तर 80,000 रुपये मिळणार. बैल असेल तर 70,000 रुपये मिळणार. रेडा असेल तर 80,000 रुपये. शेळी किंवा मेंढी असेल तर 7,000 रुपये मिळणार. आता विमा हप्ता कसा असणार आहे, लाभार्थ्यासाठी 15% हिस्सा असणार. उर्वरित 85% हिस्स्यामध्ये केंद्र व राज्य शासन 60-40 या प्रमाणात असणार आहेत. विम्याचा कालावधी जास्तीत जास्त 3 वर्षे, तथापि लाभार्थ्याच्या इच्छेनुसार मग 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 3 वर्षे. आता पशुधनाचे विमापत्र वय कसं असणार आहे, सर्व स्थानिक संकरित गाय बैल 1 वर्षाच्या पॉलिसीसाठी वय 2 ते 8 वर्ष, 2 वर्षाच्या पॉलिसीसाठी वय 2 ते 7 वर्ष, 3 वर्षाच्या पॉलिसीसाठी वय 2 ते 6 वर्ष. म्हैस आणि रेडे असतील तर 1 वर्षासाठी 3 ते 10 वर्ष, 2 वर्षाच्या पॉलिसीसाठी 3 ते 9 वर्ष आणि 3 वर्षाच्या पॉलिसीसाठी 3 ते 8 वर्ष. आणि तिसरं शेळी आणि मेंढीसाठी 1 वर्षाच्या पॉलिसीसाठी 1 वर्ष ते 3 वर्ष वय, 2 वर्षाच्या पॉलिसीसाठी 1 वर्ष ते 2 वर्ष वय आणि 3 वर्षाच्या पॉलिसीसाठी 1 वर्ष होय.
पशुधनाचा प्रकार बघा आता. देशी, संकरित गाय, दुधाळ म्हशी, बैल, रेडे आणि शेळ्या मेंढ्या. विम्याचा कालावधी 1 वर्ष. केंद्र शासनाने निर्धारित केलेली दर 4.50%. निविदा प्रक्रियेत प्राप्त प्रीमियम दर 4.30%. 2 वर्षासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेला 8% आहे. निविदा प्रक्रियेत 7.50% आहे. 3 वर्षाकरिता 11%. निविदा प्रक्रियेत 10.50%. मूल्यांकन आणि विमा कसा असणार आहे बघा. पशुधनाचा विमा उतरवण्यासाठी त्याची किंमत चालू बाजारभावानुसार निश्चित केली जाईल. विमा उतरवायच्या पशुधनाची किंमत लाभार्थी आणि विमाकर्ता यांच्याद्वारे पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत संयुक्तपणे समोरासमोर निश्चित केली जाणार आहे. दुभत्या गायीची, म्हशीची विमा संरक्षित रक्कम निश्चित करताना गायीसाठी 3,000 प्रति लिटर प्रतिदिन दूध उत्पादन आणि म्हशीसाठी 4,000 प्रति लिटर प्रतिदिन दूध उत्पादन याप्रमाणे परिगणित करून किंमत निश्चित करण्यात येईल. विमा संरक्षणासाठी प्रत्येक दुभत्या गायीसाठी कमाल किंमत 70,000 आणि म्हशीसाठी कमाल किंमत 80,000 इतकी राहील. शेळी मेंढीसाठी कमाल किंमत ही 7,000 राहील. विमा संरक्षणासाठी पात्र पशुधन कोणते असणार, तर विमा उतरवायाच्या पशुधनाची नोंद 12 अंकी एअरटॅगद्वारे भारत पशुधन प्रणाली म्हणजे NDLM नॅशनल डिजिटल प्रणालीवर असणे आवश्यक आहे. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले पशुधनाचे स्वास्थ्य प्रमाणपत्र. यासाठी कागदपत्र काय लागणार, तर पशुपालकाचे ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, बँक पासबुक, पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत. पशुधनाचा सर्व बाजूंचा उभा असलेला फोटो, टॅग नंबर स्पष्ट दिसणारा आणि पशुपालकासोबत पशुधनाचा उभा असलेला फोटो ज्यामध्ये कानातील बिल्ला, इयर टॅग स्पष्टपणे दिसणे बंधनकारक आहे. विमाकर्ता UID प्रणाली व्यतिरिक्त RFIDचा वापर करू शकतो. महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषद, भारतीय पशुवैद्यकीय परिषद यांच्याकडे नोंदणीकृत खाजगी शासकीय पशुवैद्यकीय व्यावसायिकाने प्रमाणित केलेले पशुस्वास्थ्य प्रमाणपत्र. नुकसान भरपाईचा विमा दावा कसा असणार आहे, तर विमा कालावधीत अपघात, नैसर्गिक आपत्ती, त्यामध्ये पूर परिस्थिती, वीज पडणे, दुष्काळ, वादळ, वणवा, उष्णतेची लाट, भूकंप इत्यादी नैसर्गिक मृत्यू, रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई विमा दावा देण्यात येईल. नुकसान भरपाई विमा दावा मंजूर करताना शासनाने नियमित केलेल्या सर्व रोगांचे लसीकरण पशुधनास केलेले असणे आवश्यक. विशिष्ट रोगावर लस उपलब्ध नसलेल्या परिस्थितीत लसीकरण किंवा विना लसीकरण विचारात न घेता विमा दावा देण्यात येणार. पशुधनाची पूर्ण आंशिक अपंगत्व विमा संरक्षणामध्ये समाविष्ट नाही. विमा संरक्षणामध्ये वाहतूक ट्रान्सपोर्ट समाविष्ट नाही. राज्यात बहुतांशी शेळी मेंढ्यांचा व्यवसाय स्थलांतरित पद्धतीने केला जातो. यास्तव शेळी मेंढ्यांच्या बाबतीत विमा संरक्षण महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक सीमांच्या मर्यादित लागू राहील. विमा काढण्यास पशुधन पात्र असल्याची पडताळणी झाल्यानंतर विमा संरक्षणासाठी विहित प्रीमियम भरण्यात येईल. पशुपालकाकडून विमाकर्त्याला प्रीमियम प्राप्त झाल्यानंतर अपघाती दाव्यासाठी त्वरित विमा संरक्षण लागू होईल. मात्र बिगर अपघाती दाव्यासाठी 15 दिवसानंतरचा कालावधी पात्र राहील. विमा अर्जाची स्थिती विमा कंपनीने विकसित केलेल्या पोर्टल समर्पित सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. नुकसान भरपाईसाठी विमा प्रस्ताव सादर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत प्रस्तावांच्या मंजुरी देणे विमा कंपनीवर बंधनकारक राहील. ही चांगली बाब आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या पशुधनाच्या बाबतीत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा संयुक्त पंचनामा. अपघाती मृत्यूच्या सर्व दाव्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनचा FIR पंचनामा सादर करणे बंधनकारक. पशुधनाच्या अचूक ओळखीसाठी आणि पारदर्शकतेसाठी विमाकर्ता कंपनी नेहमीच्या UID प्रणालीसोबत रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस RFID तंत्रज्ञानाचा वापर करू शकेल. आता विमा दावा याच्यामध्ये काही क्लेमच्या अडचणी आल्या त्या यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर वेळेची जी मर्यादा आहे, तर लाभार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विमा कंपनीने 15 दिवसांच्या आत दाव्याची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBTद्वारे जमा करणे बंधनकारक आहे. विमा कंपनीने 15 दिवसात वैध दावा मंजूर करून रक्कम अदा न केल्यास 15 दिवसानंतरच्या विलंबासाठी कंपनीला लाभार्थ्याला दर शेकडा 12% व्याजदराने अतिरिक्त भरपाई म्हणून द्यावी लागेल. आणि दावा नाकारल्यास विमा कंपनीने कोणताही दावा नाकारल्यास त्याबाबतच्या अंतिम निर्णयासाठी खालील
गठीत प्रादेशिक नियंत्रण समितीच्या निदर्शनास आणणे बंधनकारक असेल. त्यामध्ये संबंधित विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन दुग्ध विकास हे अध्यक्ष असणार. राज्यस्तरीय समिती असणार. योजनेचे मार्गदर्शक तत्त्वसुद्धा यामध्ये दिलेले आहेत. अशी ही योजना आहे. यामध्ये एक मानधन आहे, पशुवैद्यक मानधन आरोग्य दाखला देण्यासाठी 50 आणि शवविच्छेदन प्रमाणपत्रासाठी 125 मानधन थेट केंद्र निधीतून राज्य अंमलबजावणी संस्थेद्वारे संबंधित पशुवैद्यकीय खात्यात प्रत्येक तिमाहीला वितरित केले जाईल. असा हा मोठा शासन निर्णय आहे. तुम्ही सविस्तर वाचायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बरं, कशी वाटली शेतकरी मित्रांनो विमा योजना? कारण आता पशुधनाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि अशा नैसर्गिक घटना कधी काळी घडत असतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होतं. म्हणजे अशा नुकसानीच्या वेळेस जर आपल्याला पशुधनाचं नुकसान झालं तर त्याची विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळत असेल तर ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.